पटत नव्हतं. बिकॉज दॅट इज अ व्हेरी टेंडर एज, जिथं आपल्याला क्वालिटी टाइम मुलांना द्यायला लागतो. सो ते सारखं डोक्यात येत होतं, काय आपलं करिअरचं काय की साथ झाली. बिकॉज इथलं वातावरण कसं होतं पुणे सिटीतलं. आणि त्यावेळेस सूर्य फार्म्स म्हणजे आमचं हेवन होतं. लिटरली कोण नाही, नुसतं शेती, डोंगर आणि जे ओपन मध्ये तुम्ही श्वास घ्या असं होतं. नाही किंवा एक्सपिरियन्स काय देत नाही, वाय दे विल कम टू यू. दॅट्स वाय वी अगेन इंट्रोड्यूस सोना बाथ ओव्हर. बिकॉज मोमेंट फॉर मी की स्टाफला आम्ही जस्ट असं धरून ठेवलंय. बिकॉज स्टाफ इज अ बॅकबोन ऑफ युअर, स्पेशली फॉर हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री. की ओनर्स तर ठीक आहे, पण जे गेस्टला कॉन्फिडंट करतं ते स्टाफ असतो. दे आर द वन हू रिप्रेझेंट यू. नमस्कार, MLA टॉक शोमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. जर पुण्यात असाल आणि पुण्यापासून जवळपास तुम्ही जर लोकेशन शोधत असाल, वन डे ट्रिप किंवा जी शॉर्ट ट्रिपसाठी जर तुम्ही लोकेशन शोधत असाल, तर तुम्ही आजचा पॉडकास्ट पूर्ण पाहायला पाहिजे. सो आजच्या आपल्या गेस्ट आहेत अमोर रिसॉर्ट आणि शिंदे सुर्वे फार्म्सच्या ओनर अँड डायरेक्टर श्रद्धा. नमस्कार, तुमचं मनापासून स्वागत आहे आजच्या शोमध्ये. सो मॅम, हे अमोर रिसॉर्ट आणि शिंदे सुर्वे फॉर्म हे कशी सुरुवात झाली तुमची? आपली ॲक्च्युली सुर्वे फार्म्स हे आमचं प्रायव्हेट बंगलो आम्ही केलं होतं. पण ॲक्च्युली ते गावात होतं, तर खूप फ्रिक्वेंटली व्हिजिट नव्हते होत आमचे. सो देन वी स्टार्टेड टू लेस्ट कमर्शियलाइज इट. बिकॉज ते आजकाल खूप रेअरली असं कॉम्बिनेशन भेटतं. बिकॉज ते शेतात बांधलेलं घर आहे, मागं विहीर आहे, डोंगर आहे, ग्रीनरी आहे. सो माझे हजबंड म्हणले की लेट्स आपण थोडं कमर्शियल जाऊ, म्हणजे थोडं लोकांनाही तो आनंद मिळेल, गावाकडचा फील. तेव्हा मी जस्ट एक स्टार्ट केलं. बिकॉज वी वर टोटली न्यू इन टू हॉस्पिटॅलिटी. माझं बॅकग्राऊंड टोटल IT आहे आणि माझे हजबंड बिल्डर आहे. देन वी टुगेदर वी जस्ट स्टार्टेड विथ सुर्वे फार्म्स. विदिन अ इयर वी गॉट अ व्हेरी गुड रिस्पॉन्स फॉर सुर्वे फार्म्स. तिथं प्रॉपर महाराष्ट्रीयन पद्धतीचं चुलीवरचं जेवण असतं. त्यामुळे खूप छान रिस्पॉन्स. मोस्टली म्हणजे सरप्राइझिंग मी तुला सांगू की महाराष्ट्रीयन लोकांपेक्षा IT कंपनीचे जे आहेत क्राऊड, तो खूप तिथे येतो. IT कंपनी, बिकॉज दे रिअली एन्जॉय महाराष्ट्रीयन फूड. प्लस जो तो वातावरण आहे, विलेज फील, तर त्याचा आम्हाला खूप रिस्पॉन्स मिळाला तेव्हा. आफ्टर सम आय थिंक 5-6 इयर्स झाले त्याला. त्याच्यानंतर आय वॉज हँडलिंग बोथ. म्हणजे मी जॉब पण करत होते आणि प्लस सुर्वे पण करत होते. त्याच्यानंतर मॅटर्निटी ब्रेकवर मी गेले फॉर अराउंड 7 इयर्स. त्याच्यानंतर मी जॉब करणं मी केला होता, पण कुठं ना कुठं खूप धावपळ होत होती, मुलांकडे कमी लक्ष लागत होतं. मग ते माझ्या थोडंसं मनाला पटत नव्हतं. बिकॉज दॅट इज अ व्हेरी टेंडर एज, जिथं आपल्याला क्वालिटी टाइम मुलांना द्यायला लागतो. सो ते सारखं डोक्यात येत होतं, काय आपलं करिअरचं काय. नंतर आम्हाला ऑपॉर्च्युनिटी आली अमोर रिसॉर्टची. फॅमिली बिझनेस आहे आमचा तो. लँड होती, सो माझ्या हजबंडने ती डेव्हलप केली. देन वी स्टार्टेड टेकिंग केअर ऑफ अमोर रिसॉर्ट. अमोर रिसॉर्टला आता 2 इयर्स होणार आहे. माझे हजबंड ही वेंट बॅक टू हिज बिझनेस बिल्डरचं, आणि आता अमोर रिसॉर्टचं बुकिंग, सेल्स ते सगळं मी स्वतः बघते. वाव, एक्सलंट. जे तू व्ह्यू सांगितला, डोंगर, तो गावाचा फील, सो ते पाहून मला असं वाटतं की मी आता आजच जाऊ आणि ते त्याला व्हिजिट करू. सो काय USP आहेत अमोर रिसॉर्टचे आणि सुर्वे फार्म्सचे? कोविडमध्ये आम्हाला इतकी साथ झाली. बिकॉज इथलं वातावरण कसं होतं पुणे सिटीतलं. आणि त्यावेळेस सुर्वे फार्म्स म्हणजे आमचं हेवन होतं. लिटरली कोण नाही, नुसतं शेती, डोंगर आणि जे ओपन मध्ये तुम्ही श्वास घ्या असं होतं. तर मी आणि माझ्या मुलांनी आणि फॅमिलीनी मोस्टली आम्ही तिथे कोविडमध्ये टाइम स्पेंड केला. त्यावेळेस ॲक्च्युली त्याचं व्हॅल्यू कळलं आम्हाला की याचं व्हॅल्यू काय आहे. अमोर रिसॉर्टचं झालं तर ती एकदम लक्झरियस कॅटेगरीमध्ये, ती 4 स्टारमध्ये. अमोर रिसॉर्टला आम्ही टोटली डिफरंट लुक दिलाय सुर्वेपेक्षा. बिकॉज तिथं सगळं घरचं वातावरण, होम अवे फ्रॉम होम होतं. आम्हाला थोडं वेगळं कन्सेप्ट ट्राय करायचं होतं, म्हणून आम्ही लक्झरियस विलामध्ये गेलो. तिथे सगळे आपण 1 रूम विलाज आहे, खूप स्पेशियस विलाज आहे. बिकॉज आता हार्डली खूप छोटे रूम्स असतात. इवन इफ यू गो फॉर अ ब्रँडेड रिसॉर्ट, विल गेट अ व्हेरी कॉम्पॅक्ट रूम, जिथं हार्डली एक एक्स्ट्रा बेडिंग तुम्हाला मिळेल. पण आपले रूम स्पेशियस आहे. प्रत्येक रूमला आपण एक प्रायव्हेट पूल दिला आहे, प्रायव्हेट गार्डन दिला आहे, प्लस सोनाबाथ दिला आहे, जस्ट फॉर अमेझिंग एक्सपिरियन्स फॉर अ गेस्ट. बिकॉज जोपर्यंत तुम्ही काही तर वेगळं लोकांना दाखवत नाही किंवा एक्सपिरियन्स काय देत नाही, वाय दे विल कम टू यू. दॅट्स वाय वी अगेन इंट्रोड्यूस सोनाबाथ ओव्हर. बिकॉज पवनाचं ओनली इन समर इट इज वॉर्म, बट फ्रॉम मॉन्सून टिल विंटर तिथं खूप थंड गार वारं असतात. म्हणून आम्ही ते सोनाबाथ कन्सेप्ट इथं आणले. आता काय तुमच्या इथे इव्हेंट्स होतात अमोर रिसॉर्टमध्ये? लॉकडाऊनच्या वेळेस आणि कोविडच्या वेळेस इवन सुर्वेला आपले वेडिंग झाले. म्हणजे सगळे जे गावाकडची लोक होती ते टर्न टू सुर्वे फार्म्स फॉर लिमिटेड, जे 50-60. तर वी वर सरप्राईज की आम्हाला कधी वाटतच नव्हतं की सुर्वे फार्म्सला पण वेडिंग्स होतील.
मग तिथल्याही लॉनमध्ये खूप गावाकडचे वेडिंग्स आपण त्यावेळेस केले होते. एमओर रिसॉर्टला नाव वी आर स्टार्टेड, जसं का आता नवीन क्रेज आले डेस्टिनेशन वेडिंग. सो नाव वी हॅव स्टार्टेड विथ डेस्टिनेशन वेडिंग. आता आपलं फक्त 1.5 वर्ष झालं आहे एमओरला. ॲक्च्युली आपण 3 वेडिंग्स ऑलरेडी केले आहेत तिथे. नोव्हेंबर डिसेंबरची बुकिंग्स 3 वेडिंग्सची आपली ऑलरेडी झाली आहे. त्याचा व्ह्यू म्हणजे जस्ट इमॅजिन की लॉन आहे, लॉनमध्ये मंडप आहे, त्याच्या मागं पवना लेक, त्याच्या मागे 4 फोर्ट्स आहे, हिस्टॉरिक फोर्ट्स. टिकोना आहे, तुंग किल्ला आहे, विसापूर आहे. तर त्याचा व्ह्यू इट इज जस्ट अमेझिंग. त्यामुळे आम्हाला तिथं रिस्पॉन्स खूप मिळाला त्या डेस्टिनेशन वेडिंगचा. प्लस आपले जे बाकीचे इव्हेंट्स आहे, बॅचलरेट पार्टी, ॲनिव्हर्सरी पार्टी, बर्थडे, ते साईड बाय साईड सगळे सुरूच आहेत इव्हेंट्स. जर तुम्ही डेस्टिनेशन वेडिंग प्लॅन करत असाल तर पहिल्यांदा श्रद्धाला कनेक्ट करा तुम्ही. आणि खूपच मस्त जे तू सांगतेस, लिटरली गुजबम्स येत आहेत मला की काय लोकेशन असेल, काय व्ह्यू असेल. म्हणजे आपलं जीवनसाथी आपल्या बरोबर आहे, एवढं ते अटमॉस्फिअर हिस्टॉरिक प्लस अ लक्झरियस टच, ते अमेझिंग असेल. खूपच सुंदर, खूपच सुंदर की एवढ्या मोठ्या गोष्टी तू हँडल करतेस. मग तुला स्टाफ मॅनेजमेंट कसं करतेस तू? म्हणजे तिकडचा स्टाफ वेगळा, इकडचा स्टाफ वेगळा, आणि मग प्रत्येकाकडला काम डिस्ट्रीब्युशन, हे सगळं कसं मॅनेज करतेस तू? सुर्वे फार्मचं जे आमचे आधीपासून केअरटेकर्स होते 8 इयर्सच्या पूर्वीपासून, बर, टचवूड तेच केअरटेकर्स आहे. वा, तिथं आपण मोस्टली जे गावातले आहेत लोक त्यांनाच आपण Preference दिलेलं आहे. Okay. प्रेफरन्स देतो. एक्झॅक्टली, बिकॉज शेवटी आपलं त्यांच्याशी एक रूट कनेक्टेड असतं. सगळं तेच केअरटेकर्स आहेत आपले. एमओर रिसॉर्टला वी हॅव टेकन अ कॉम्बिनेशन, बिकॉज एमओर इज अ लक्झरियस वन. तर तो जो टच आहे लाईक कॉन्टिनेंटल फूड, थाय फूड, तर माझा जो किचनचा स्टाफ आहे तो वेगळा आहे. प्लस देर इज अ कॉम्बिनेशन ऑफ विलेज ऑल्सो, म्हणजे तिथे जे गावाकडचे त्यांनाही एम्प्लॉयमेंट दिले, तर 50-50 कॉम्बिनेशन आहे तिथे. आणि इवन फॉर एमओर रिसॉर्ट जो स्टाफ आपला डे 1 पासून आहे, 90% तोच स्टाफ वी हॅव कॅरी फॉरवर्ड. 10% अट्रिशन रेट आहे जस्ट बिकॉज ड्यू टू सम पर्सनल रिझन. सो इट इज अ व्हेरी प्राऊड मोमेंट फॉर मी की स्टाफला आम्ही जस्ट असं धरून ठेवलंय, बिकॉज स्टाफ इज अ बॅकबोन ऑफ युअर, स्पेशली फॉर हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री. की ओनर्स तर ठीक आहे, पण जे गेस्टला कॉन्फरंट करतं ते स्टाफ असतो. दे आर द वन हू रिप्रेझेंट यू. तर आमच्याकडे जो स्टाफ आहे तो सगळा तसाच आहे. इवन इफ यू गो ऑन गुगल, लिटरली आमच्या स्टाफचे नावं घेतात गेस्ट रिव्ह्यू टाकताना, बिकॉज मोस्टली ज्यावेळेस मी कुठे व्हिजिट करते मला हाऊसकीपिंगवाल्याचं नाव पण नसते, जस्ट कम, ही मेक्स अ बेड अँड ही गोज. पण आमचे गेस्ट लिटरली त्यांची नावं सुद्धा टाकतात फीडबॅकमध्ये. किती सुंदर, खूप छान. म्हणजे हे खूप इम्पॉर्टंट आहे की स्टाफला टिकवून ठेवणं. कारण एवढं मोठं जे रिसॉर्ट आहे, 2 रिसॉर्टमध्ये किती अंतर आहे? म्हणजे शिंदे सुर्वे फार्म आणि अमोर रिसॉर्टमध्ये किती डिस्टन्स आहे? सुर्वे फार्म्स आहे ते आहे खेड शिवापूर, जिथे सातारा हायवेवर. बरं. आणि एमओर रिसॉर्ट आहे मुळशीच्या साईडला, बरं, हडशी गावाची. बरं. तर पुण्यापासून दोन्हीचे डिस्टन्स इज 1.5 hours ड्राईव्ह. वा. सो 1 डे पिकनिकसाठी दोन्ही डेस्टिनेशन मी तर रिकमेंड करेल. मला सांग, समरमध्ये कसं काय काय तुम्ही इव्हेंट्स घेता, किंवा समरमध्ये काय तुमचे सगळे लोक काय यावे तुमच्या रिसॉर्टला? मोस्टली आता तर आपण हायलाइट मुलांना केले, तर आय नो की एंटायर इयर आपला स्टडीज, क्लासेस, हे त्यांना आता एवढं त्यांना प्रेशराईज आहेत क्लासेस. सो त्यांच्याबरोबर कुठं ना कुठं आपणही त्यांच्याबरोबर पॅक्ट होऊन जातो. वी हार्डली गेट टाइम टू गो आउट. आणि लॉंग डेस्टिनेशन आता फार डिफिकल्ट झाली. इट्स इदर इन अ क्रिसमस वेकेशन और दिवाळी वेकेशन. सो फॉर दिस आय वुड रेकमेंड गो फॉर एमओर और सुर्वे फार्म्स, की जस्ट अ शॉर्ट ब्रेक, पण लिटरली मम्मी रिलॅक्स होतील ना त्यांची मुलं, बिकॉज वी हॅव अ प्ले एरिया, वी हॅव अ बिग लॉन दोन्हीकडे. तुमच्या मुलांना जर सोडा सुरवेला, तर तिथं गोठा आहे, विहीर आहे, त्यांना जस्ट खेळू द्या काय खेळायचं मातीमध्ये वगैरे, म्हणजे तिथं आपलं मेन आहे. एमओर रिसॉर्टला पण तीच केस आहे. इवन इनफॅक्ट मी हायलाईट करेन की एमओर रिसॉर्टला जे पण न्यू मदर्स येतात 6 months 7 months बेबीला घेऊन येतात, बिकॉज वेन आय वॉज इन देअर शूज, मी जायचे तर आय यूज टू कॅरी होल लॉट ऑफ लाईक हाफ किचन विथ मी, इंडक्शन, हे ते, डाल राईस, आणि तिथं गेलो तेच त्याच्यातच बिझी असायचे. पण आम्ही इथं कन्सेप्ट काढली की वेन एव्हर अ मॉम इज कमिंग विथ अ न्यू बेबी, जस्ट गेट युअर रॉ मटेरियल, बिकॉज सगळ्यांचं काय काय वेगळे इन्ग्रेडियंट्स असतात. आमचा शेफ त्यांना प्रत्येक ह्याला हेल्प आउट करतो, त्यांची खीर बनवायला, रागी खीर बनवायला. तुम्ही फक्त त्याला स्टफ द्या, तुम्ही रिलॅक्स करा, ही विल मेक द खीर अँड ऑल फॉर यू. इनफॅक्ट आमचे शेफ फेमस झालेत सगळ्या मॉमीजमध्ये, म्हणजे 1-2 जणी आल्या पण त्यांनी अख्ख्या ग्रुपला रेकमेंड केले. इनफॅक्ट परवाच मला कॉल आला, ते पण तेच म्हणले की मॅम वो किचन है क्या, म्हणजे का कुछ मत आहे, जो यू जस्ट कम अँड रिलॅक्स, माय किचन टीम विल हेल्प यू आउट. सो कुकिंग हे सगळ्यात बोरिंग काम असतं, म्हणजे घरी पण तेच, बाहेर पण तेच. सो तुम्ही जे करताय ना, सिरियसली खूप कौतुकास्पद आहे. एवढे ते नवीन मम्मीज कडनं मला कॉम्प्लिमेंट मिळाले की, आणि
3-4 विजिट्स देतात ते, बरं. की त्यांना माहिती तर आपलं बेबी कम्फर्टेबल आहे आणि आपल्याला पण रिलॅक्सेशन भेटेल. वाव, मस्तच, खूप छान. सो आत्ता समरचा आपण व्ह्यू पाहिला, मान्सूनचा व्ह्यू ह्या निश्चितच ह्यापेक्षा वेगळा असणार आहे. कसा असतो? मान्सून इज अमेझिंग इवन फॉर सुरवे अँड इवन फॉर एमोर. एमोरमध्ये तर फॉग अँड ऑल असतो आणि एमोरचं असं लोकेशन Wow. आहे की एमोरमध्ये आणि चारही ठिकाणी 360 डिग्रीजला आपल्याला माउंटेन लुक आहे. बरं. त्यामुळे लिटरली फॉग असतो, ग्रीनरी असती. सेम विथ सुरवे, तिथं पण सगळं शेती वगैरे आहे, तिथं पण तोच लुक असतो. बरं. फुल क्लाउडी वेदर. मेन आपला सीझन इज मॉन्सून, बरं बिकॉज पवनार साईडला लोक त्यावेळेसच पडतात मॉन्सूनमध्ये. बरं बरं बरं. ग्रुप यूट्यूब लिंकमध्ये आम्ही त्यांचा मॅपचा लिंक पण पाठवू. निश्चित तुम्ही ह्यांना भेट द्या. मला माहिती आहे की ह्या 7 वर्षामध्ये आणि ह्या अमोरच्या 1.5 वर्षाच्या जर्नीमध्ये निश्चित तुझ्याकडे बऱ्याच सक्सेस स्टोरीज असतील. तर काय होत्या सक्सेस स्टोरीज? इनफॅक्ट वेन वी स्टार्टेड विथ सुरवे आय वॉज मोर ऑफ अ बॅक स्टेज. मी कधी फ्रंटला आले नाही आहे बिकॉज त्यावेळेस मी जॉब करत होते. 9 to 6 आपला IT जॉब असतो. सो मी जस्ट बॅक स्टेजला राहून आम्ही करायचो. वेन आय स्टार्टेड विथ एमोर ॲट दॅट टाइम सोशल मीडिया वॉज इन बूम. तर मला कुठे तर वाटलं की बॅक एंडला खूप झालं, नाव वी नीड टू गो अहेड. सो इनफॅक्ट माय फर्स्ट कोलॅबोरेशन वॉज विथ MLA. ते तेव्हापासून मी फेस ब्रँड झाले. आय स्टार्टेड विथ यू गेव मी दी फर्स्ट रेकग्निशन. आपला हॉस्पिटॅलिटी अवॉर्ड मला मिळालं इन द मंथ ऑफ मार्च वुमेन्स डेसाठी. इट वॉज अ बिग सरप्राईज बिकॉज त्यावेळेसपासून जी अवॉर्डची माझी जर्नी स्टार्ट झाली, त्याच्यानंतर मला बॅक टू बॅक 2 अवॉर्ड्स मिळाले. एक अवॉर्ड मला लगेच मे बी जस्ट 10 डेजचा गॅप होता. बिटिया फाउंडेशन त्यांनी दिलं, तेही प्रेरणा पुरस्कार होता. त्याच्यानंतर रिसेंटली लास्ट वीक वी गॉट अ इंटरनॅशनल अवॉर्ड फॉर द बेस्ट रिसॉर्ट इन महाराष्ट्र इन हॉस्पिटॅलिटी कॅटेगरी. ते दॅट वॉज अ बिग अचीवमेंट फॉर अस. ते HCBA ग्रुपने दिलं. इट्स फ्रॉम दिल्ली. सो आय थिंक तुम्ही आणि MLA इज अ लकी लेडी फॉर मी बिकॉज बॅक स्टेज खूप काम केलं, पण आता अशी वेळ आली की यू हॅव टू कॉन्फ्रंट पीपल, यू हॅव टू मीट देम 1 to 1 आणि त्याचं इम्पॅक्ट टोटली वेगळं असतं. तुम्ही हार्डवर्क जे मागं करता त्याचं क्रेडिट किंवा त्याचं रेकग्नेशन जोपर्यंत तुम्ही पुढं येत नाही तुम्हाला मिळत नाही. ते MLAने मला ॲक्च्युली शिकवलं हाऊ टू कम फॉरवर्ड. कधी पण ब्रँड व्हॅल्यू म्हणजे ब्रँड चेहरा कधी पण आपल्या ब्रँडचा असलाच पाहिजे आणि जे की श्रद्धाने प्रूव्ह केले. आणि त्यानंतर मला वाटतं Big FM वर पण तुझी इंटरव्ह्यू गेला आणि बऱ्याच ठिकाणी तू आता इंटरव्ह्यू देतेयस. तर कसं वाटतं तुला हे सगळं सक्सेस करताना? ॲक्च्युली काय फेसबुकवर खूप ग्रुप्सवर मी ऑलरेडी ॲडेड आहे, पण जी अपॉर्च्युनिटी, जे पॉझिटिव्ह वाईब्स जी MLA कडनं आहे तुम्ही देताय यंग एंटरप्रेन्युअर्सला, विमेन्सला, दॅट इज आउटस्टँडिंग. बाकीचे आहे की ठीक आहे नेटवर्किंग सगळीकडे मिळते, पण नेटवर्किंग बरोबर हे कॉम्बिनेशन मिळणं इज व्हेरी रेअर. अँड रिअली हॅट्स ऑफ टू यू की तुम्ही एवढ्या लेडीजचं एक इन्स्पिरेशन आहात की तुम्ही त्यांना घेऊन पुढे जाता. ते एकटं माणूस कधी पुढे जाऊ शकतो, पण लीडर तो असतो की जे सगळ्यांना अपॉर्च्युनिटी देऊन पुढे जातात. सो अ बिग थँक्यू टू यू. थँक्स टू यू ऑल्सो बिंग ट्रस्ट करण्याबद्दल, MLAवर MLBNवर ट्रस्ट करण्याबद्दल मनापासून धन्यवाद. सो श्रद्धासोबत आज आपण बोलत होतो आणि खूप छान इन्फॉर्मल गप्पा झाल्यात. खूप छान मस्त वाटलं मला तुझ्याशी बोलताना. आणि मला कधी पण कुठेही 1 डे ट्रिप काढायची असेल किंवा शॉर्ट ट्रिप काढायची असेल तुमच्या फॅमिलीसोबत, सो निश्चित तुम्ही सुर्वे फार्म्स आणि अमोर रिसॉर्टला निश्चित तुमचं फर्स्ट प्रेफरन्स देऊ शकता. आणि श्रद्धा, तुला पण भविष्यातील अनेक ऑपॉर्च्युनिटीज मिळावेत अशा बेस्ट विशेष फ्रॉम MLA. So thank you so much for coming here. Thank you. Thank you.